सरांनी मला राखीव खेळाडू म्हणून बोलावून वन डाऊनला उतरवलेलं आहे, त्यामुळे थोडीशी भीती वाटते. परंतु मी सरांना कालच सांगितलं की तुम्ही मला जेव्हा या परिसंवादासाठी बोलावलं तेव्हा मी बाकीचे सहभागी वक्ते कोण आहेत ते पाहिलं. हे सगळे लोक संविधानाचे अभ्यासक आहेत, आपापल्या परीने संविधानाच्या विविध भागावरती काम करणारे आहेत आणि त्यामुळे त्यांना इथं येणं साहजिक आहे. परंतु माझा तसा संविधानाशी फारसा जवळचा संबंध नाही. मी नेहमीच असं म्हणतो की मी संविधानाचा अभ्यासक नाही, तज्ज्ञ तर अजिबात नाही. असलोच तर मी या संविधानाचा लाभार्थी आहे. आज मी इथे जो आहे तो एक लेखक म्हणून, समाज माध्यमांवरती लिहिणारा लेखक म्हणून. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य मनमुरादपणे उपभोगणारा एक लेखक आहे. त्या नात्याने माझा संविधानाशी खूप जवळचा संबंध आहे. तुम्हा आम्हाचा सगळ्यांचा संविधानाशी संबंध येत असतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपीचा देखील संबंध आपल्या सगळ्यांशी येतोच. तू लहान आहेस, तुला काही कळत नाहीस, गप्प बैस, हे आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आपल्या प्रत्येकाची लहानपणी झालेली असते. आणि सर, तुम्ही तुमच्या विचारांची पुष्प आम्हाला ऐकवाल का, असं म्हणणाऱ्यांच्या नशिबी देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी येत असते. आपल्याला जे काही वाटतं ते मोकळेपणाने मांडता येणं हे लोकशाहीचं बलस्थान आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अतोनात महत्त्व आहे. हल्ली सोशल मीडियामुळे या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अधिक वाटा फुटलेल्या आहेत. या सोशल मीडियाने अधिकाधिक लोकांना व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्याच वेळेला अधिकाधिक लोकांना, ह्या व्यक्त होणाऱ्यांना ट्रोल करण्याचं देखील स्वातंत्र्य दिलेलं आहे. मी जो व्यक्त होतो बऱ्याचदा विनोदाच्या माध्यमातून, उपरोधाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो आणि मला वैयक्तिकरित्या असा काही ट्रोलिंगचा फारसा अनुभव आलेला नसला तरी बऱ्याचदा असं होतं की आपण, म्हणजे मी तरी व्यक्तीपेक्षा प्रवृत्तीवरती टीका करणं जास्त प्रिफर करतो. असं असून देखील बऱ्याचदा माझ्या पोस्टवरती मला वैयक्तिकरित्या ट्रोल करणाऱ्या, कुटुंबावरून, धर्मावरून ट्रोल करणाऱ्या कमेंटचा सामना करावा लागतो. तर विनोदाला ही एक म्हणतात की वाईट परिस्थिती आपल्याचकडे आलेली आहे असं नाही. ही सगळीकडे, भारतभर, जगभर सगळीकडे आहे. आणि भारतात हे प्रमाण थोडंसं जास्त एवढ्यासाठी आहे की आपल्या भावनाताईची तब्येत खूप नाजूक आहे. भावना लवकर दुखावतात. त्यामुळे आपले लोक ताबडतोब कुणी काही एवढंसं काय बोललं की कुणाच्या धार्मिक भावना, कुणाच्या सामाजिक भावना, राजकीय भावना खूप लवकर दुखावतात आणि ह्या दुखावलेल्या भावना आपण समोरच्या व्यक्तीला त्यांचं मत आहे, त्यांचं मत आपल्यापेक्षा वेगळं आहे हे समजून न घेता त्यांच्या भावना खोडून काढायच्या. खोडून काढायलाही हरकत नाही, परंतु खोडून काढताना सभ्य भाषा वापरायला पाहिजे. हे हा ताळतंत्र बऱ्याच वेळेला सुटतो, हे असं समाज माध्यमावरती जास्त नजरेस येत आहे. आपल्या समाजात विनोदाला दाद देण्याच्या योग्य पद्धतीच्या अभावामुळे तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होतोय असं सरसकट विधान मी करणार नाही. समाज माध्यमावरील अभिव्यक्ती, विनोद, उपहास हे बऱ्याचदा असहिष्णुतेचे बळी ठरतात, हे मात्र खरे आहे. समाज माध्यमावर व्यक्त होणाऱ्यांनी अगदी खालच्या स्तरावर जाऊन ट्रोल केलं जातं. एखादा व्यंगचित्रकार राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली कैदेत टाकला जातो किंवा धार्मिक वास्तूच्या रचनेवर टीका करणाऱ्या एखाद्या ब्लॉग लेखकाला जामिनाची मुभा देखील नाकारून कोठडीत डांबले जाते. अमुकच अन्न का खाता म्हणून एखाद्याचा झुंडबळी घेतला जातो, तेव्हा आविष्कार स्वातंत्र्याचा आणि पर्यायाने संविधानाचा देखील बळी जात असतो. एखाद्या जोडप्याच्या प्रेमभावनेला जेव्हा जातीच्या किंवा धर्माच्या कारणाने विरोध केला जातो तेव्हा देखील संविधान विलाप करत असते. आपण पाहतो की आपल्याकडे तसं पाहिलं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना मान्य आहे, सरकारला मान्य आहे, विरोधकाला मान्य आहे. पण हे तोपर्यंत मान्य आहे जोपर्यंत एखादा लेखक, कलाकार किंवा दुसरं कोणी आपल्या विरुद्ध बोलत नाही.
तुम्ही दुसऱ्याविरुद्ध परस्पर तिसऱ्या माणसाविषयी बोलत असाल तर तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला माझा पाठिंबा आहे, पण तुम्ही जर माझ्याविषयी बोलत असाल तर मात्र ते मी सहन करू शकत नाही. आविष्कार स्वातंत्र्याबद्दल आपल्या घटनेत स्पष्ट तरतूद आहे. मात्र जॉर्ज ऑरवेल म्हणतो की जे साधे सरळ आहे ते पुन्हा पुन्हा सांगणे हे आपलं कर्तव्य आहे. बिकॉज डेव्हिल इज इन द डिटेल्स. सैतान तपशिलामध्ये असतो. तपशिलांचा वाटेल तसा अर्थ लावला जाऊ नये हे पाहावं लागतं. कायद्यात आणि संविधानात काही गोष्टी तुमच्या सत्सद विवेकबुद्धीवरती सोडलेल्या असतात आणि त्याचा अनेक हितसंबंधी लोक गैरफायदा घेत असतात. मुक्ताताईंनी मगाशी सांगितलं एक वाळीत टाकण्याचा प्रकार किंवा मासिक पाळीच्या दिवशी बाईला बाजूला बसवण्याचा प्रकार, याच्यामध्ये सन्मानाने वागवण्याचा जो हक्क आहे तो डावलला जातो. परंतु हे दोन्ही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावरती थेट तक्रार करता येत नाही आणि तक्रार केली तरी मी कुणाशी बोलत नाही किंवा मी कुणाला वाळीत टाकलं आहे म्हणून माझ्यावरती फौजदारी कारवाई करता येत नाही. यामुळेच मागच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने एका केस संदर्भात म्हटलं की घटनेच्या मौनाचे सर्वांकडून शोषण केले जात आहे. ही घटना याबाबतीत मौन आहे. घटनेने फक्त सांगितलं की सन्मानाने जगण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, परंतु असं असताना देखील तुम्हाला मासिक पाळी आहे म्हणून कुणी बाजूला बसवत असेल, तुम्हाला अख्खं गाव वाळीत टाकत असेल, तुमच्याशी कुणी बोलत नसेल तर त्यावरती कारवाई करता येत नाही. हे घटनेचं मौन आहे आणि या मौनाचा गैरफायदा घेतला जात आहे. मूलभूत कर्तव्याचं पालन केल्यावरच मूलभूत हक्क मिळतील असं गांधीजी म्हणाले होते. तर जगण्याचा अधिकार हा अतिशय मूलभूत समजला जातो. तो सुद्धा आपण इतरांच्या जगण्याचा, इतरांच्या सन्मानाने जगण्याचा हक्क मान्य केल्यानंतरच. त्यामुळे राज्यघटना कितीही चांगली किंवा वाईट असली किंवा आविष्कार स्वातंत्र्याचा हक्क कितीही चांगला किंवा वाईट असला तरी तो शेवटी चांगला किंवा वाईट हे करणे हे राज्यकर्ते आणि आपण तिचा वापर कसा करतो यावरती अवलंबून आहे. थँक्यू. साहेब, तुमच्यासाठीचा एक प्रश्न असा आहे की आपण बाहेर घटनेची प्रास्ताविका सगळ्यांनी वाचली आणि त्यातलं पहिलं जी फ्रेज आहे ती आम्ही भारताचे लोक अशी आहे. म्हणजे जे काही आपण स्वीकारले ते आपण स्वीकारले, विचारपूर्वक स्वीकारलेलं आहे. असं असताना आपल्यातल्या काही मंडळींना हे आपल्यावर लादलं गेलं आहे का, हे परकं आहे का, अशा प्रकारचं जर वाटत असेल तर जसं तुम्ही म्हणलात की मी संविधानाचा लाभार्थी आहे, तसे आपण सगळे संविधानाचे लाभार्थी आणि भागधारक आहोत. ही जाणीव निर्माण करण्यासाठी काय करता येईल? मुळात संविधानाबद्दल म्हणजे समाजापेक्षा अपसमज किंवा गैरसमजच खूप जास्त आहेत. आज जेव्हा आपण संविधान दिवस साजरा करत आहोत इथे आणि मी इथे यायला निघालो तेव्हा खूप लोकांनी मला विचारलं की संविधानाचा आणि आपला काय संबंध. तर संविधान जे आपण जन्माला आल्यापासून त्या संविधानाचा, या संविधानाने आपल्याला दिलेला विविध उपलब्धीचा आपण फायदा घेत असतो, तरीही आपल्याला माहिती नाही की या संविधानाचा आणि माझा काय संबंध आहे. आपण वी द पीपल जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्ही आम्ही प्रत्यक्षात नसू, परंतु ज्या लोकांनी हे संविधान तयार केलं ते सगळे आपले प्रतिनिधी होते. आपल्या भारतातल्या विविध जिओग्राफीचे, विविध भौगोलिक ठिकाणाचे, विविध जाती जमातीचे, विविध धर्माचे प्रतिनिधी होते. या सर्वांनी एकत्र येऊन आपले प्रतिनिधी म्हणून त्यांनी हे संविधान बनवलेलं आहे. आणि ह्या संविधानामध्ये म्हणजे आपण बघतो की हे संविधान बनलेले आज जवळजवळ 70-75 वर्ष झाली. या वर्षामध्ये केवळ 114 की 115 याच्यामध्ये अमेंडमेंट झालेले आहेत. एवढ्या मोठ्या काळामध्ये केवळ 115 अमेंडमेंट झालेले आहेत. म्हणजे किती पुढचा विचार संविधानकाराने केला होता हे लक्षात घ्या. म्हणजे संविधानाची 101वी जी घटनादुरुस्ती झाली जी GSTसाठी होती, GSTसाठी 2017मध्ये घटनादुरुस्ती झाली आणि एका वर्षाच्या काळामध्ये GSTच्या कायद्यामध्ये 150पेक्षा जास्त वेळा अमेंडमेंट करावा लागली. ओके, तर घिसाडघाईने केलेला कायदा आणि विचारपूर्वक केलेली घटना यामध्ये काय फरक असतो हे आपल्याला एवढ्यावरून समजून येते. तर ही घटना आपल्या सर्वांची आहे, आपल्या सर्वांच्या वतीने आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपली घटना लवचिक आहे. ती
घटनाकारांनाही माहीत होतं की आपण फार तर पुढच्या 1-2 पिढीच्या दृष्टिकोनातून बघू शकतो, त्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळे घटनेचा मूळ गाभा ढळू न देता, मूळ साचा न बदलता या घटनेमध्ये काळानुरूप बदल करण्याचे अधिकार त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे ही घटना आपली आहे. घटनेतलं एखादं कलम, एखादं आर्टिकल आपल्याला पसंत नसेल तर ते घटनात्मक मार्गाने ते बदलण्याचा अधिकार देखील आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे ही घटना आपली आहे, ती आपण मानली पाहिजे आणि पाळली पाहिजे. धन्यवाद. ज्या कुणाला वाटतं की सर्वधर्म समभाव हा भारताच्या प्रगतीतील अडसर आहे, त्यांनी फक्त एवढंच लक्षात घ्यावं, 1947 साली जेव्हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा आपल्या बाजूला पाकिस्तान नावाचं एक राष्ट्र स्वतःला इस्लामी राष्ट्र म्हणत स्वतंत्र झालं होतं. आपण सर्वधर्म समभाव स्वीकारला, त्यांनी धार्मिक झाले ते. आज GDP म्हणा किंवा कुठल्याही बाबतीत म्हणा, आज भारत कुठे आहे आणि पाकिस्तान कुठे आहे यावरून समजा की सर्वधर्म समभाव हा अडथळा आहे की आपल्याला बूस्टर आहे. थँक्यू.